28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। केळवद परिसरात मध्यरात्री मोठी कारवाई, 50 गोवंश तस्करी प्रकरण उघड। घटना 9 डिसेंबर 2025 मध्यरात्र अंदाजे 2 वाजता केळवद परिसरात मध्यरात्री अत्यंत धक्कादायक आणि गंभीर असा गोवंश तस्करीचा मोठा मामला उघड झाला आहे। बैतूल नागपूर दिशेने वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक RJ14GE6623 मध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर पोलीस आणि राष्ट्रीय बजरंग दल चेतनदादा हेलोंडे यांनी धाडसी कारवाई करून 50 गोवंशाला वाचवले। मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे केळवद पोलीस स्टेशन यांना सूचित करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रीय बजरंग दल, सावनेर व कळमेश्वर शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत संयुक्तरित्या उच्चस्तरीय पथक तयार करून कंटेनरचा पाठलाग सुरू केला। मध्यरात्री 2च्या सुमारास योग्य ठिकाणी नाकाबंदी करून कंटेनरला थांबवण्यात आले। कंटेनरमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेले 2 गाय, 48 नर जिवंत पण गंभीर अवस्थेत, गोवंशाला हलण्याइतकीही जागा नसताना त्यांना भर उन्हात, दमछाक होणाऱ्या परिस्थितीत, श्वास घेणे कठीण अशा अवस्थेत नेले जात होते। अनेक गोवंशांच्या अंगावर जखमा, ओरखडे असल्याचे दिसून आले। ही घटना गोवंश तस्करीचा गंभीर आणि संघटित प्रकार असल्याचे प्रमाण आहे। याचा तपास पोलीस विभाग करत असून या प्रकरणाचा मोठा रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या कारवाईत राष्ट्रीय बजरंग दलाचे विधानसभा उपाध्यक्ष चेतन भाऊ हेलोंडे, सावनेर विधानसभा अध्यक्ष मनीष भाऊ राऊत, कळमेश्वर तालुका अध्यक्ष मंगेश भाऊ गमे, दिनेश पांडे, महेश चरपे, शुभम राजपूत, निलेश रोडे, हुकुम मालवी तसेच समस्त गौरक्षक हर्षल मोहते, आकाश दुरई, प्रणय ठाकरे, मनीष सोनवाणे, सागर चरडे, मंगेश सेलोटे, आशिष, शिवम, हर्षू, अर्जुन, राजेश, पोलिसांचा मोलाचा सहभाग ठाणेदार आशिषजी ठाकूर, PSI अरुण राठोड, PSI सूरज परमार, महेश डंबारे, होमगार्ड सैनिक सुनील 1820 शामिल होते। कलमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट।